चिटवाला केलं सगळ्यांनी की विसरले काल? त्या चिठ्ठीवरती नावं लिहून आपल्याला फाडून किंवा जाळून टाकायची होती झोपताना. कोणी केलं का? अनम्यूट करून बोलायचे प्लीज. आणि मी खूप वेळा म्हटलं की वन ऑन वन कम्युनिकेशन आहे, त्याशिवाय मला तुमचे प्रॉब्लेम नाही समजणार. तुम्ही सांगितलं होतं बोललाच मॅडम कसं तिथे. कळणार आहे? डे 1ला दीपाली सांगितलं होतं मॅडम. हा डे वनला सांगितलेलं, पण कोणी डे केलं का 1ला नावं लिहून ते ते आपल्याला रात्री चीट काढून टाकायचे असं सांगितलं होतं ना डे 1ला. येस, पण तुम्ही केलं का? टास्क ते कम्प्लीट केलं का? काल विचारायचे मी राहिले. हा येस मॅम, डे 1ला. खूप छान, व्हेरी गुड. सो कसं वाटतंय तुम्हाला ते फाडून किंवा जाळून टाकल्यानंतर? काही बदल जाणवतोय का? थोडं बरं वाटतं मॅडम. ओके, जास्त बरं वाटेल तर रोज करायचंय. जोपर्यंत तुम्हाला न्यूट्रल वाटत नाही, अगदी ती व्यक्ती जरी अक्षरशः समोर येऊन उभी राहिली तरीही तुम्हाला त्रास होणार नाहीये. ठीक आहे, तोपर्यंत करायचं. सो आज पुढे जाऊया. आज मी तुम्हाला शिकवणार आहे की रेकीला कॉल कसा करायचा. कॉल म्हणजेच काय, तर रेकी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला आवाहन कसं करायचंय, आपल्या शरीरामध्ये ही ऊर्जा प्रवाहित कशी करायची. ठीक आहे, सो शांत एका जागी बसायचंय, नमस्कारच्या पोझिशन मध्ये बसायचंय. ओके, डोळे बंद करायचे आणि आता माझ्या पाठी बोलायचे. ओके, मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मनामध्ये बोला, मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या ब्रह्मांडाची आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता कल्पना करा की ब्रह्मांडामधून एक व्हाईट लाईट तुमच्या सहस्त्रार चक्रामधून संपूर्ण शरीरामध्ये पसरलेली आहे. ओके, ती व्हाईट लाईट पुन्हा मूलाधार चक्रापासून अनाहत चक्रामध्ये आलेली आहे. आवाज येत नाहीये का सर? सुहास सर, एक सेकंड. ओके, सो ही लाईट मूलाधार चक्रापासून तुमच्या अनाहत चक्रामध्ये आलेली आहे. अनाहत चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये ही लाईट पसरलेली आहे. ओके, आता हातामधून तुमच्या शोल्डर मध्ये आलेली आहे. शोल्डर मधून दोन्ही तळ हातांमध्ये. मोबाइल एक्सेसरीज की दुनिया में आपका स्वागत है. ब्लूटूथ मोड. एक सेकंड, कोणातरी साऊंड येतो प्लीज, नॉइज येतो बाहेरून. सो ही दिव्य ऊर्जा शोल्डर मधून तुमच्या हातांमध्ये आणि हातांमधून तळ हातांमध्ये प्रवाहित झालेली आहे. ओके, प्रवाहित झालीये, प्रवाहित झालीये, प्रवाहित झालीये. 3 वेळा बोलायचे. कुठलेही ऑर्डर किंवा कमांड देताना 3 वेळा आपल्याला बोलायचं. देन हा एनर्जीचा एक बॉल क्रिएट करायचा आहे, ज्याला ची बॉल पण म्हणतात. आता हा बॉल आपल्याला आपल्या सहस्त्रार चक्रावरून संपूर्ण शरीरावरती सोडून द्यायचा. हे झालं तुमचं प्रोटेक्शन शीट. रेकीला कॉल करायची प्रोसिजर समजली. रेकीला कॉल करायचं म्हणजे आधी आभार विधी करायचा की मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची आभारी आहे. ठीक आहे, मग 3 वेळा म्हणायचे रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मग कल्पना करायची डोळे बंद करून की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आली आहे. ती सहस्त्रार चक्रामधून संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. ही व्हाईट लाईट, हा शुभ्र प्रकाश पुन्हा मूलाधार चक्रापासून हृदय चक्रामध्ये आलाय. तिथून तुमच्या दोन्ही शोल्डरमध्ये ही लाईट प्रवाहित झाली आहे. शोल्डर मधून पुन्हा ती पुढे हातामध्ये आली आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. 3 वेळा बोलायचं. ठीक आहे, आता याचा एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे आणि हा बॉल आपल्या क्राउन चक्रावरून संपूर्ण शरीरावरती सोडून द्यायचा आहे. तर हे झालं तुमचं प्रोटेक्शन शीट. सो रेकीचं लेवल 1 कम्प्लीट झाल्यानंतर दररोज रेकीला कॉल करायचे अशा पद्धतीने आणि हे प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. विदाऊट प्रोटेक्शन शील्ड कुणीही घराच्या बाहेर नाही पडायचं. ठीक आहे, कारण जेव्हा अट्युनमेंट मिळते लेवल 1 ची, तेव्हा आपण एक रेकीचं मॅग्नेट होतो, एनर्जीचं मॅग्नेट होतो. मग सगळ्या प्रकारच्या सकारात्मक नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे प्रोटेक्शन शील्ड घेऊनच घराच्या बाहेर पडायचं. ठीक आहे, सो पुढे जाऊया. आता आपण नेक्स्ट आज बघणार आहे की ऑरा म्हणजे काय. कोणाला माहितीये? तुमच्या शब्दामध्ये उत्तर द्यायचंय. ऑरा म्हणजे काय माहितीये कोणाला? हा, ऑरा. येस वर्षा मॅडम, पेंडुलमचं सेशन दुपारीच झालंय.
बरं, ज्यांना कोणाला त्या सेशनचे प्रश्न इथं नका विचारू प्लीज. तुम्ही पर्सनली ऑफिसचा नंबर आहे. आयफोन तुमचं मॅम नाव काय? अनम्यूट करून बोला. अनम्यूट करा ना मॅम. ते माईक आहे ना तिथं क्लिक करा. माईकचं चिन्ह आहे तिथे क्लिक करा. किंवा मेसेज चॅटमध्ये मग मेसेज करा मला. ठीक आहे. हा पवार सर बोला. आपल्या शरीराभोवती असणारी एक ऊर्जाचा प्रकार. हा अगदी बरोबर. आता ऑरा म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये आभामंडळ म्हणतो, वलय म्हणतो, इंग्लिशमध्ये ऑरा म्हणतोय. ठीक आहे. सो आपल्या शरीरातून बाहेर पडणारे व्हायब्रेशन म्हणजेच आपला ऑरा. थोडक्यात सांगते, आपली जी फिजिकल बॉडी आहे त्याच्या बाहेर अदृश्य असं प्रकाशाचं वलय असतं. इनव्हिजिबल प्रकाशाचं वलय. आपल्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला अदृश्य असं प्रकाशाचं वलय असतं. त्यालाच आपण ऑरा म्हणतो, आभामंडळ म्हणतो किंवा वलय. आपल्या शरीरामधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स. ओके. सो हा सर बोला. पवार सर म्यूट कमी आहात. जास्त असतो की एकसारखाच असतो ओरा? हा ते सर सगळं आपण बघणार आहे. ऑरा डाऊन केव्हा होतो, स्ट्रॉंग कधी असतो, आणि प्रत्येकाचा ऑराचा कलर वेगवेगळा असतो. अच्छा. तो डिपेंड्स की तुमचं आता या क्षणी तुमची फिजिकल, मेंटल, इमोशनल कंडिशन काय आहे त्याच्यावरती तुमचा ऑरा डिपेंड असतो. मग आणि आपण ओरा पाहू तासाला शकतो? ऑरा आपला हो ओरा बघू पाहू शकतो. शकतो? येस सर, प्रॅक्टिसने जमू शकतं आपल्याला. आणि प्रत्येक तासाला ऑरा बदलत राहतो आपला. त्यावेळी तुमचं मेंटल, फिजिकल कंडिशन कशी आहे, इमोशनल लेवल कशी आहे त्याच्यावर तो ऑराचा कलर चेंज होतो. हो. ठीक आहे. Thank येस. तो पुढे जाऊया. एक स्क्रीन शेअर करते मी. एकच मिनिट. बघा हा एक स्क्रीन शेअर करते मी. सो प्रत्येकाला हा अनुभव आला असेल. बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवी देवता, संत महात्म्यांचे फोटो असतात, फ्रेम असतात. कधी बायकांनी तुम्ही बघितलंय का की त्या फोटो फ्रेमच्या मागे बरोबर एक्झॅक्टली त्यांच्या डोक्याच्या सभोवती एक प्रकाशाचं वलय, एक वर्तुळ तुम्ही दिसलं असेल, तुम्हाला पाहिलं असेल खूप जणांनी. वेगवेगळ्या कलरमध्ये असतं. ओके. तर ते काय आहे? ते त्या संत महात्मे किंवा देवी देवता त्यांचं ते आभामंडळ आहे, त्यांचा वलय. ओके. मी स्क्रीन लावते बघा. येस. सो बघा, इथे एक तुम्हाला इमेज दिसेल बघा. ही थोडं झूम करते. हे व्यास ऋषी आहेत. त्यांच्या फोटोच्या मागे डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला एक सफेद असं प्रकाशाचं वर्तुळ दिसतंय. तो आहे त्यांचा ऑरा, त्यांचं वलय, त्यांचा आभामंडळ. इथे गौतम बुद्धांचा आहे. इथे गोल्डन कलर, येलो कलर मध्ये दिसतोय तुम्हाला त्यांचा ऑरा. इथे साईबाबा आहेत. असं व्हाईट असं प्रकाशाचं वलय इथे दिसतंय डोक्याच्या पाठीमागे. तर तो त्या संत महात्मे, देवी देवता यांचा ऑरा आहे. ठीक आहे. आता प्रत्येकाला ऑरा असतो. तो कसा चेक करायचा हे पण आपण बघणार आहोत. काही टास्क सगळं आपल्याला आज प्रॅक्टिकलच आहे. सो बघा, दररोज आपण, कोणी मला या प्रश्नाचं उत्तर देईल का की दररोज आपण आपलं शरीर साफ करतो. छान ब्रँडेड साबण असतात, बॉडी वॉश असतात, ते आपण लावतो. तरी पण आपण आजारी पडतो की नाही? येस ऑर नो? मग का आजारी पडतो कोणी सांगेल का? हा सर बोला. म्यूट आहात सर. निगेटिव्हिटी. निगेटिव्हिटीमुळे. हा. ओके. ही निगेटिव्हिटी कुठून येते? आपल्या मनातून पण येते आणि बाहेरकडून पण येते. अगदी बरोबर. बाहेरून येते. ती बाहेरून कशा थ्रू आपल्या बॉडीपर्यंत पोहोचते? डिरेक्टली बॉडीपर्यंत पोहोचत नाही. पहिला तुमचा ऑरावरती अटॅक केला जातो. ऑरा वीक असेल तर लगेच तुम्ही आजारी पडणार आहे. कारण आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर अदृश्य प्रकाशाचं वलय. पहिली ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ऑरामध्ये एंटर करते. तिथून तुमचा ऑरा बिघडतो. ऑराची एनर्जी डाऊन होते. ऑरा वीक होतो. त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते. ओके. सो अशा पद्धतीने जसं आपल्याला आतापर्यंत कोणी सांगितलं नाहीये, सगळे काय म्हणतात, शरीर शुद्ध करायचं, दररोज आंघोळ करायची, चांगल्या हॅबिट्स आहेत. पण आपला ऑरा सुद्धा क्लीन करायला लागतो, त्याचंही शुद्धीकरण करायला लागतं. हे कोणी आतापर्यंत सांगितलं नाहीये, आपल्याला माहित नाही. आता त्यांनाच माहित नाही तर ते कुठून आपल्याला सांगणार? ओके. पण बघा, काही टेक्निक्स आहेत ज्याने की आपण, लेडीज वर्ग आहे तर प्रत्येक वेळी घरामध्ये ते ऑरा क्लीन करत असतात. ती टेक्निक मी नंतर सांगणार आहे. सो आधी बघूया की जसं आपण बॉडी शुद्ध करतो ना, आपली दररोज आंघोळ करतो, शरीर शुद्ध करतो, त्याच पद्धतीने आपला ऑरा तो सुद्धा डेली बेसिसवर क्लीन करणं, शुद्ध करणं आपल्याला गरजेचं आहे. नाही क्लीन केला, ऑराचं शुद्धीकरण नाही केलं
तर काय होतं की वेगवेगळे प्रॉब्लेम्स, ब्लॉकेज, अडथळे आपल्या आयुष्यात निर्माण होतात. त्याचे फटके पण आपल्याला बसतात. कसे ते आपण पुढे बघणार आहोत. सो त्याच्यामुळे डेली बेसिसवर आपल्याला ऑरा क्लीन करायचा. आता फॉर एक्झाम्पल सांगते, या जगामध्ये 2 प्रकारच्या एनर्जी आहेत, सकारात्मक, नकारात्मक. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने व्यक्ती पण 2 प्रकारच्या असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो बघा, खूप वेळा तुम्हाला अनुभव आला असेल की एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीशी, एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं, त्याची कंपनी हवीशी वाटते. हो ना, असं वाटतं त्या व्यक्तीशी सतत बोलत राहावं, ती व्यक्ती तुम्हाला मोटिवेट करते, प्रोत्साहन देते, छान वाटतं. आणि त्याचबरोबर त्याच्या उलट बाजूला एखादी व्यक्ती समोर आली, समोर जाऊ दे, त्या व्यक्तीचं नाव काढलं तरी आपलं डोकं सटकतं, राग येतो, प्रचंड चीड येते. येस ऑर नो? किंवा ती Yes. व्यक्ती समोरून आली तर कसं वाटतं, अरे बापरे, मी 5 मिनिटं या व्यक्तीसोबत थांबू शकत नाही, ही व्यक्ती कधी इथून जाते असं आपल्याला होतं. का होतं? का निगेटिव्हिटी. होतं? त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी. येस, ती व्यक्तीची निगेटिव्हिटी एवढी हायर लेवलला असते की त्याची निगेटिव्ह ऊर्जा आपल्यावरती हावी होते, भारी पडते. आपली एनर्जी आणि त्याची एनर्जी कुठेतरी मॅच होत नाही, क्लॅश होतात. ओके. सो त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी जास्त असते. देन आपण जर इकडे दररोज साधना करत नाही आहोत, आपला ऑरा स्ट्रॉंग करत नाहीये दररोज, तर काय होतं, आपला ऑरा वीक झालेला असतो, एनर्जी डाऊन झालेली असते ऑराची. मग अशातच एखादी हायर लेवलची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर त्याची निगेटिव्हिटी तुमच्यावरती भारी पडणार आहे. आणि त्याची जी निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्या ज्या चक्रामध्ये प्रवेश करते, नीट लक्ष देऊन ऐकायचे, समोरच्या व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ज्या चक्रामध्ये प्रवेश करते त्या चक्राशी रिलेटेड तुम्हाला आजार निर्माण होतो भविष्यामध्ये, 101% होतो. आज नाही उद्या पण तो होतोच. ओके. एकच सेकंड. सो चलो पुढे जाऊयात. तर बघा, त्यामुळे आणि एवढंच नाही की तुमच्या चक्रावरती अफेक्ट करतंय, ते इम्पॅक्ट होतो त्याच्यावरती, तर तुमचे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक सगळ्या लेवलला तुम्हाला अडचणी येतात. मग तुम्ही स्पिरिच्युअल असाल तर काय होतं, अध्यात्मापासून कुठेतरी दूर दूर जाऊ लागता, तुमचं लोकांशी कनेक्शन तुटतं, लोकांपासून दूर जाऊ लागता, मेंटली डिस्टर्ब होता, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला डेली बेसिसवर आपला ऑरा स्ट्रॉंग करणं, त्याच्यातून निगेटिव्हिटी काढून टाकणं, ऑराचं शुद्धीकरण करणं हे अत्यंत गरजेचं असतं. ठीक आहे. सो आता बघा, तर आपला ऑरा हा वेगवेगळ्या कलर दाखवत असतो. सकाळी ऑरा, दिवसभर 24 तासामध्ये एकाच कलरचा आपला ऑरा राहत नाही, कारण आपला ऑरा हा आपल्या फिजिकल, मेंटल, इमोशनल कंडिशनला दाखवत असतो. जर तुम्ही आता खूप खुश असाल, आनंदी आहात, तर तुमचा ऑरा कसा असेल, पांढरा, व्हाईट. पॉझिटिव्ह असणार आहे ऑरा. आणि समजा तुम्ही दुःखी आहात, उदास आहात, मूड ऑफ झालाय काही कारणाने, तर ऑरा कसा असेल, ब्लॅकी. ब्लॅक असणार आहे, निगेटिव्ह ऑरा असेल. कारण येस, कारण तुम्ही स्वतः निगेटिव्ह आहात. फ्रिक्वेन्सी, एनर्जी कुठली जाते युनिव्हर्समध्ये, निगेटिव्ह. सो बघा, एक मी इथे स्क्रीन शेअर करते आता. सॉरी, एक सेकंड. तर आपण ना प्रत्येकाचा ऑराचा कलर आपण शोधू शकतो कशा पद्धतीने. बघा, इथे फक्त तुम्हाला दाखवते, मी स्क्रीन लावते. हा बघा, तर जेव्हा ना ऑरा कसा ओळखायचे की एखाद्या व्यक्तीचा स्ट्रॉंग आहे की वीक आहे, हे कसे चेक करायची एनर्जी, ते आपण थोड्या वेळात एक टास्क करणार आहोत. आता जस्ट बघून घ्या की एखाद्या व्यक्तीचा ऑरा स्ट्रॉंग आहे की वीक आहे, कसं समजायचंय. ओके, ही फर्स्ट इमेज दिसते सगळ्यांना, ब्लॅक कलरची इमेज आहे. ओके, या व्यक्तीचा ऑरा वीक आहे. मग ज्या व्यक्ती सतत रडगाणं गात असतात, सतत प्रॉब्लेम्स युनिव्हर्समध्ये, नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडत असतात, तर त्या व्यक्तींचा ऑरा देखील खूप वीक झालेला असतो, ऑरा डाऊन झालाय. ओके, एनर्जी कमी झाली आहे त्यांची. सो अशा व्यक्ती आणखी निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतात लाईफमध्ये, आणखी प्रॉब्लेम्स अट्रॅक्ट करतात. हा ग्रे कलरमध्ये किंवा ब्लॅक कलरमध्ये हा ऑरा दिसतो. ज्यांचा ऑरा वीक झालेला आहे, निगेटिव्ह ऑरा आहे, तो ग्रे कलर किंवा ब्लॅक कलर मध्ये दिसतो. देन पुढे जाऊया. हा बघा, हा एका स्ट्रॉंग व्यक्तीचा ऑरा आहे, छान वेगवेगळ्या कलरफुल शेडमध्ये आहे. हा एका स्ट्रॉंग व्यक्तीचा ऑरा आहे. मग कशामुळे, तर ही व्यक्ती सतत आनंदी असते. ज्या व्यक्ती सतत आनंदी आहेत, दुसऱ्यांना मोटिवेट करतात, स्वतः हायर लेवलला काम करतात, त्या व्यक्ती, त्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो, पॉझिटिव्ह असतो. आणि मग अशा व्यक्ती अट्रॅक्ट काय करतात, पॉझिटिव्हिटी,
सकारात्मक गोष्टी, त्याच्यानंतर समृद्धता, संपन्नता अट्रॅक्ट करतात लाईफमध्ये, अट्रॅक्ट पॉझिटिव्हिटी अँड अबंडन्स. ओके, सो अशा पद्धतीने ऑरा आपण ओळखायचं. सो फर्स्ट बघा, सो जेव्हा तुम्ही ऑरा चेक करायला शिकता, कोणाचा तरी नॉईज होतोय, सेकंड म्यूट करू देत. ओके, सो काय होतं की रेकीमध्ये आल्यानंतर तुम्ही आपोआप जेव्हा ऑरा चेक करायला आपण शिकवला जातो, दररोज तुम्ही ऑरा स्ट्रॉंग करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक शिकवल्या जातात. सो डेली इम्प्लिमेंट केल्यानंतर आपला ऑरा आपोआपच त्या हायर लेवलला पोहोचतो, स्ट्रॉंग होतो. पण सातत्य हवंय, दररोज आपल्याला ऑरा स्ट्रॉंग करायची गरज आहे. सो कसं ओळखायचं एखाद्या व्यक्तीचा ऑरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? मी म्हटलं चेक करायला मी सांगणार आहे, पण आणखी एक, त्यांच्या स्वभावावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता. एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात गेल्यावर छान वाटतंय, त्याची कंपनी हवीशी वाटते, त्या व्यक्तीशी बोलावंसं वाटतंय किंवा मोटिवेट झाल्यासारखं वाटतंय आणि छान प्रसन्न वाटते. काही नाहीये पण प्रसन्न वाटते, मनाला छान वाटतंय, आल्हाददायक वाटतंय, मग समजून जायचं त्या व्यक्तीचा ऑरा खूप पॉझिटिव्ह आहे. देन एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अनइझी फील होते, अस्वस्थ वाटू लागतं अचानक. ती व्यक्ती जरी 5 मिनिट का होईना तुमच्याशी बोलली, आधी मूड खूप छान आहे, अचानक 5 मिनिट त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर अनइझी फील होते, अस्वस्थ वाटतंय, दडपण आल्यासारखं वाटतंय, एखादं प्रेशर जाणवतंय. ओके, सो समजून जायचे की ती व्यक्ती निगेटिव्ह आहे. तसंच काही व्यक्तींना सतत रडगाणं गायची सवय असते. माहितीये माझ्या बाबतीत असं झालं, जो येईल ना प्रत्येकाला तो प्रॉब्लेम सांगत बसायचा, वारंवार निगेटिव्ह अफर्मेशन युनिव्हर्समध्ये सोडतात. तर अशा व्यक्तींचा ऑरा खूपच डाऊन झालेला असतो, निगेटिव्ह झालेला असतो. सो अशा व्यक्तींपासून 4 हात आपल्याला लांब राहायचंय. मग ते घरातील व्यक्ती का असे ना तुमच्या, ओके, त्याचाही इम्पॅक्ट तुमच्या कामावरती, आयुष्यावरती, शरीरावरती, मनावरती, भावनेवरती, सगळ्यावरती पडतोय ना. मग 4 हात लांब राहायचे. घरातील व्यक्ती असेल त्याला एकतर समजावून सांगा की हे फायदे तोटे आहेत. सो त्यांना स्वभावामध्ये थोडासा बदल करण्याची गरज आहे. देन फोनवरती सुद्धा कोणाचंही निगेटिव्ह ऐकायचं नाही. काही जण म्हणतील मॅडम ती व्यक्ती समोर नाहीये आमच्या, कॉलवरती बोलूच शकतो. नाही, लिटरली माहितीये, कॉलवरती निगेटिव्ह बोलण्याने सुद्धा तुमचा इकडे ऑरा झटकन उतरतो. त्यामुळे बऱ्याच जणांना, आता तुमच्या मैत्रिणी असतील किंवा मावशी असेल किंवा कोणीही रिलेटिव्ह, काही रिलेटिव्हना सवय असते, काही प्रॉब्लेम झाला की कॉल करायचा लगेच आणि सगळ्या डेटा ट्रान्सफर करायचा, इकडचा तिकडे, तिकडचा इकडे. त्याच्यामुळे एनर्जी ट्रान्सफर होते. ती व्यक्ती निगेटिव्ह आहे, दुःखात आहे, ती तिचं रडगाणं कॉलवरून सांगते, पण तुम्हाला माहितीये का इकडे तुमचा ऑरा झटकन डाऊन होतो, ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते. एनर्जीला स्थळ, काळ, वयाचं काही बंधन नाहीये. अगदी अमेरिकेवरून कॉल आलाय आणि तुम्ही बोलताय ती व्यक्ती तर खूप लांब आहे, कुठे काय मला फरक पडतो? नाही, ऑरा किंवा एनर्जी विदिन सेकंड, फ्रॅक्शन्स मध्ये ती एनर्जी ट्रान्सफर होत असते, एवढी पॉवरफुल असते. ओके, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे की अशा व्यक्तींपासून आपल्याला लांब राहायचंय, आपल्या स्वतःसाठी, फॅमिलीसाठी. देन पुढे जाऊया. आता ऑरा क्लीन कसं करायचं, तर वेगवेगळ्या टेक्निक आहे. बघा, आता लेडीज वर्ग खूप वेळा घरामध्ये करत असेल, घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली, ठीक आहे, किंवा लहान मुलं आजारी पडली, तर तुम्ही काय करता? अनम्यूट करून सांगायचंय. दृष्ट काढतो त्याचे. दृष्ट काढतो. का काढता दृष्ट? ओ, एक सेकंड. सॉरी, ते लहान नजर मुलांचं लागलेली असेल. आणि लहान मुलांनीच आमच्या बरोबर ते सगळा सेटअप हलवला. ओके, सो लहान मुलांची नजर काढतो का बरं? ते नजर लागलेले असतात, मुलं आजारी हा, पडतात. पण कधी बघितलंय नजर काढता कशाने काढता? मिठाने, मिठाने वगैरे मोहरीने. काढतात, मिरचीने मीठ, काढतात. मोहरी, मिरच्या. ओके, मिरची. आणि त्याने नजर काढल्यावर काय होतं? समजा शांत होतो तो. याची हा, बरं वाटतं. समजा एखादं छान मूल तुमच्या घरातलं हसतंय, खेळते, अचानक एखादी व्यक्ती आली आणि 5 मिनिटांमध्ये ते मूल खूप किरकिर करायला लागतं. छान खेळत होतं, अचानक किरकिर आणि कटकट करायला लागतंय, नजर लागलेली असते. आणि जेव्हा तुम्ही मीठ, मोहरी, मिरच्या आणि नजर उतरवता तेव्हा काय होतं? तेव्हा तुम्ही डिरेक्टली त्या व्यक्तीचा, त्या मुलाचा ऑराच क्लीन करत असता, त्याचं ऑराचं शुद्धीकरण करत असता. कारण मीठ, मोहरी किंवा मिरच्या याच्यामध्ये कोणता गुण आहे की निगेटिव्हिटी खेचून घेण्याच्या, सगळी निगेटिव्हिटी कॅप्चर करतात, खेचून घेतात आणि नष्ट करतात. सो हा एक त्यांचा महत्वाचा गुण आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहित असो किंवा नसो, डिरेक्टली तुम्ही त्या बाळाचा ऑरा क्लीन करत असता, त्याच्या आभा मंडळामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आली ती काढून टाकता. आणि नजर काढल्यानंतर तुम्हाला खूप वेळा दिसेल की अक्षरशः काही मिनिटांमध्ये ते बाळ पुन्हा हसू खेळू लागतं.
बरं होतं. एखादा जर समजा बॉडी पार्ट दुखत असेल तो पण त्याला आराम मिळतो. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला दररोज आपल्याला काही टेक्निक मी सांगणार आहे. तर आपल्याला डेली आपला ऑरा क्लीन करण्यासाठी ऍटलीस्ट 5 ते 10 मिनिट काढायचं. का बरं? कारण ऑरा क्लीन नाही केला तर हे सगळे इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावरती पडणार आहेत. हे सगळे ब्लॉकेज येणार आहेत. कारण ज्या व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही 24 तासच आहात ना, त्याचा ऑरा आणि तुमचा ऑरा, त्याची एनर्जी तुमची एनर्जी हे कनेक्ट झालेली असते एकमेकांसोबत. मग त्याच्या लाईफमध्ये रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्या लाईफमध्ये पैशाचे प्रॉब्लेम आहेत, कोणी तुमचं मित्रमैत्रीण असेल, त्याच्या लाईफमध्ये हेल्थचे प्रॉब्लेम आहेत. आज ना उद्या 101% हे प्रॉब्लेम तुम्ही अट्रॅक्ट करत असता, तुमच्या लाईफमध्ये येतात. कारण एनर्जीज, व्हायब्रेशन, ती फ्रिक्वेन्सी मॅच झालेली असते, क्रिएट झालेली असते. ओके. एनर्जी एकमेकांशी कनेक्ट झालेली असते. त्यामुळे मी खूप वेळा सांगते की अशा निगेटिव्ह व्यक्ती आपल्या लाईफमध्ये नको. आपल्या इनर सर्कलमध्ये फक्त जवळची लोक आणि पॉझिटिव्ह लोक हवी आहेत. ओके. नकारात्मक दृष्टिकोन असणारी, सतत रडगाणी गाणारी, सतत टेन्शन मध्ये असणारी, सतत चेहऱ्यावरती आठ्या पडणारी आणि 12 वाजणारी लोक आपल्या इनर सर्कलमध्ये अजिबात ठेवायची नाहीये. आज ना उद्या त्यांचं आयुष्य आता जे आहे ना ते तुमच्या आयुष्यात तुम्ही ओढवून घेणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे. ओके. त्याच्यामुळे देन पुढे जाऊया. आता एक टास्क करणार आहे आपण. नोटबुक आहे सगळ्यांकडे, पेज आहे का एखादं? सो त्याच्या मध्यभागी आपल्याला एक जाडसर डॉट काढायचा आहे. ओके. कसं इथं इथं की हा मध्यभागी मी दाखवते, एक सेकंड. पेजच्या मध्यभागी असा एक जाडसर डॉट काढा, मोठासा. ओके. सर्वांनी काढायचंय. आणि आता काय करायचंय की त्या जो डॉट तुम्ही काढलाय त्याच्या बाहेरील जी कड आहे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय. फोकस देऊन त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. फोकस ठेवा. आणि काय दिसते ते पाहायचे. प्रत्येकाला वेगवेगळे कलर दिसतील, प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येणार आहे. ओके. त्या डॉटची मोठासा डॉट काढा आणि त्याची आउटर लाईन आहे, बाहेरची कड आहे, त्याच्याकडे फोकस करा. ओके. आता अनम्यूट करून सांगायचंय. पांढरं दिसतं, पांढरं. ओके. पांढरं असं वलय दिसतंय. ओके. आयफोन कोण आहे मॅम? नाव काय तुमचं? नंबर सेव्ह केला मी. छाया वागचौरे. ओके ओके मॅडम, मी नंबर सेव्ह केलाय. ठीक आहे. थँक्यू मॅम. येस. ऍड करून देते तुम्हाला. ओके. नेक्स्ट कोण आहे? काय दिसतंय बघायचंय. मॅडम तो डॉट छोटा करायचा होता की मोठा? मोठासा, मध्यम साईजचा. हे बघा असा केलेला मी. हो चालेल सर, काही येस आणि चालेल. तो लांब ठेवायचा की जवळ ठेवायचा? तुमच्या समोर टेबलवरती ठेवू शकता, असं काही नाहीये. तुम्ही व्यवस्थित फोकस करता येईल असा ठेवा समोर, हा बघा, आपण टेबलवरती समोरच वगैरे. हा येस. त्याच्यावरती फोकस करायचे 1 ते 2 मिनिट आणि कॉन्सन्ट्रेट करा. बघा तुम्हाला त्याच्या बाहेरची कडा, आउटर लाईन कडे बघायचं एकटक. तिलोत्तमा मॅम झालं का? ओके. मॅडम मागच्या वेळेला पाहिलेलं आहे ना सगळं. ओके ओके. त्यामुळे त्यामुळे बोलत फोकस नाहीये. केला आहात. येस. पांढरा वासंती मॅम. ओरा दिसतो बाजूला. वासंती मॅम बोला. मॅडम मी खरं सांगू, मी तुमच्याकडे बघत होते. ओके. माझा ऑरा चेक करताय की काय मग तुम्ही? ओके. मॅडम पण सांगा. व्हाईट सारखं आपण बॅटरी मारल्यानंतर कसं दिसतंय की प्रकाश ओके. तसा येस. दिसतोय. म्हणजे
ब्लर असं प्रकाशाचं हा वलय हा दिसतं. व्हाईट व्हाईट प्रकाशात बॅटरी मारल्यानंतर कसं आहे ते तसं. खूप छान. येस. नेक्स्ट कोण आहे? बरं वासंती मॅ- मॅम कुठला कलर दिसला ते पण सांगा. मॅडम मी तुमच्याकडे बघत होते, व्हाईट दिसत होतं साईडनं, राऊंड सगळा व्हाईट दिसत होता. छान छान. थँक्यू सो मच. दिसतंय, येस. अजूनही दिसतंय. ओके. नेक्स्ट कोण आहे? ओके. तर बघा हा प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. काहींना रेड कलर दिसेल, काहींना ग्रीन, येलो वेगवेगळे. सो प्रत्येक कलरचं एक एक मिनिंग असतं. ते स्क्रीनशॉट मी ग्रुपवरती नंतर पाठवून देईन. आता आपण जो बघितला ना, कोणाला प्रकाश व्हाईट दिसतोय, कोणाला शॅडो दिसते, कोणाला टॉर्च मारल्यासारखं दिसते किंवा ब्लर असं दिसते, अंधुक असं. सो हा आहे त्या डॉटचा ऑरा. ठीक आहे, जो बिंदू तुम्ही काढलाय त्याचा ऑरा आहे. आता आपण आपल्या हाताचा ऑरा बघणार आहे. सो काय करायचंय, व्हाईट बॅकग्राऊंड आहे तुमच्याकडे, ते व्हाईट कलरची भिंत असेल तिथे आपला हात असा समोर ठेवायचा आहे आणि गॅप ठेवायचा आहे. प्रत्येक बोटामध्ये गॅप हवाय. ओके, अशा पद्धतीने भिंत असेल तर भिंतीसमोर हात धरा आणि त्याच्याकडे बघायचं, एकटक हाताकडे बघायचंय, या आउटर लाईनकडे बघायचंय, कॉन्सन्ट्रेट करा आणि बोटांच्या ज्या टिप्स आहेत, बोटांची टोकं आहेत त्याच्याकडे पण आपल्याला फोकस करायचे. 1 ते 2 मिनिट एकटक बघायचं, सलग बघायचंय. ओके, पाठीमागे बॅकग्राऊंड व्हाईट कलरचं असायला हवंय किंवा नोटबुक असेल, तुम्ही तुमच्या नोटबुक वरती ब्लँक पेज आहे त्याच्यावरती सुद्धा बघू शकता. एक 5 मिनिट बघायचंय. ओके, आणि ही प्रॅक्टिस दररोज करायची आहे. बरं सांगा काय दिसलं? पांढरे ओले दिसतात, पांढरे. पांढरं दिसतं मॅडम बोटाच्या पांढऱ्या साईडला. मला दिसतोय. रुपाली मॅम येल्लो कलर दिसला, येल्लो कलर. येलो कलर. खूप छान. येस. देन नेक्स्ट कोण आहे? ओके, सो दररोज ही प्रॅक्टिस करायची आहे. आता हे आपण आपल्या हाताचा बघितलाय ऑरा, तुम्ही स्वतःचाही ऑरा आरशामध्ये चेक करू शकता. तुमचा फोटो असेल, एखाद्या व्यक्तीचा फोटो असेल, फोटोवरून सुद्धा, फक्त एवढंच की त्याचा रिसेंट फोटो हवाय, 2 ते 3 महिन्यांमधला, त्याच्यापेक्षा जास्त जुना फोटो नकोय, अलीकडचा फोटो. सो तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, आता सेशन झाल्यानंतर स्वतःचाही ऑरा चेक करा, घरातील व्यक्तींना समोर बसवा, त्यांचाही ऑरा चेक करू शकता. आउटर लाईनकडे फोकस करायचंय. ओके, किंवा इथे बघू शकताय तुम्ही टॉपला, आणि मग पूर्ण फोकस करा आणि बघा ऑरा कुठल्या कलरचा दिसतोय. त्याच पद्धतीने आणखी प्रॅक्टिससाठी घरामध्ये लहान मुलांचे टॉईज असतात बघा, लिटरली खेळण्यांचाही ऑरा चेक करू शकता तुम्ही. आपल्या घरामध्ये कुंड्या असतात, प्लांट्स असतात, मग झाडाचा, त्याच्या पानांचा, फुलांचा, फळांचाही ऑरा. प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूंना सुद्धा ऑरा असतो. ठीक आहे, सो सगळ्या गोष्टी असतील घरामध्ये, प्रत्येक गोष्टीचा तुम्ही ऑरा चेक करू शकता. आता काय होतं की आता आपल्याला प्रॅक्टिस नाहीये तेवढी. ओके, फर्स्ट टाइम आपण करतोय, पण डेली प्रॅक्टिसने तुम्हाला हळूहळू सगळेच कलर दिसू लागतील. एक मॅडम आहेत, आता इथे आहेत की नाही मला माहित नाही, एक सेकंड. तर त्यांनी निर्जीव वस्तूंचा पण ऑरा चेक केलाय, म्हणजे अगदी टूथब्रश, टूथपेस्ट, वॉशरूम मधले जे फरशी पुसण्याचं जे मशीन असतं किंवा क्लिनिंगचे ब्रश, सो सगळ्यांचा ऑरा ब्लॅक कलरचा आणि ग्रे कलरचा आलाय. पण जेव्हा पॉझिटिव्ह वस्तूंचा आपण ऑरा चेक करतो तर छान ब्राईट कलर आलेले आहेत. सो बाथरूमसाठी ज्या क्लिनिंगसाठी वस्तू वापरतो, ऑलरेडी तिथे निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्हिटी काढण्यासाठी वापरताय, तो त्या वस्तूंचा ऑराही निगेटिव्हच येतो. ठीक आहे, सो झाडं, पानं, फुलं, फळं सगळ्यांचा, अगदी लहान मुलांचे टॉईज असतील, सॉफ्ट टॉईज, त्यांचाही तुम्ही ऑरा चेक करू शकता. आता पूर्वी आपले संत महात्मे होऊन गेले, ते बघा उघड्या डोळ्यांनी समोरच्या व्यक्तीचा ऑरा बघू शकत होते. का? लिटरली असे डोळे उघडे ठेवून ते बघत होते आणि लगेच काही सेकंड्स मध्ये ऑरा सांगायचे. का बरं? त्यांची प्रॅक्टिस तेवढी होती, साधना तेवढी होती, जप तप तेवढा केलेला आणि त्यांना सिद्धी प्राप्त होत्या. त्यामुळे पण आपल्यालाही ते हळूहळू जमेल, प्रॅक्टिसनी जमणार आहे. सो डेली ऍटलीस्ट 10 ते 15 मिनिटं ऑरा चेक करण्यासाठी आपल्याला द्यायचं. ओके, देन पुढे बघूया की हे झालं की ऑरा आपण चेक केलाय, पण आता ऑरा मधून निगेटिव्हिटी काढून कशी टाकायची आपल्या. जर समजा ऑरा निगेटिव्ह आहे, फिजिकल, मेंटल, इमोशनल कुठलेही प्रॉब्लेम आहेत, अगदी रेकीचं हिलिंग देण्याच्या आधी त्या पेशंटला किंवा स्वतःलाही तुम्ही ऑरा क्लीन करायचा. आता तो ऑरा क्लीन कसा करायचा, तर मिठाच्या पाण्याने. ओके, त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, खडे मीठ, ज्याला रॉक सॉल्ट म्हणतात,
जाडं मीठ किंवा मोठं मीठ किराणा शॉपमध्ये इझिली अवेलेबल असतं. सगळ्यांना माहितीये मोठं मीठ असतं ते जाडं रॉक सॉल्ट. येस, जे आपण मसाल्यामध्ये वगैरे वापरतो ना हो. उन्हाळ्यामध्ये, ते मीठ जाडं. ओके, सो ते इझिली मिळतं. आता काय करायचंय, आता इथे कोणी आहे का सांगा, आपण एक डेमो घेऊया, कारण माझ्याकडे आता बाळ एकदम आमचं लहान आहे, छोटे. सो आता तुमच्या घरी एखादा मेंबर आहे का? सो मी सांगेन तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला मी स्क्रीनवरती घेते. आहे असं कोणी? वासंती मॅम आहेत का? आता एक होत्या बघा मॅडमचा मॅडम, त्यांच्याबरोबर त्यांची आई का सासू बाई कोण होत्या बघा त्यांच्याबरोबर दाखवले. हा, वासंती शिंदे मॅडम तुम्ही आहात का? हा हा, माझा ओके, मुलगा आहे. हा मुलगा बघा. का? ओके ओके, ठीक आहे. हा, वासंती मॅम ठीक आहे, मग घेऊ शकता. मी तुम्हाला स्क्रीनवर घेते. मॅडम काय करायचंय आता, सगळ्यांनी काय करायचं माहितीये, फक्त तुम्ही मॅडम कसं करतात ना बघून घ्या, किंवा मी काय अफर्मेशन वापरते. आपलं सेशन झालं ना की त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय, तुमच्या घरातील मेंबरचा ऑरा तुम्ही क्लीन करायचंय. स्वतःचाही स्वतः ऑरा क्लीन करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाहीये. स्वतः जस्ट बघून घ्या सेशन झाल्यानंतर, आणि ऑरा आठवड्यातून 2 वेळा कंपल्सरी मिठाने आपला ऑरा क्लीन करायचंय. ओके, एक सेकंड, मी मॅडमना स्क्रीनवर घेते, वासंती मॅडमना. मॅडम मीठ आणि पाणी घेऊन ठेवलेलं आहे. ओके, सो आपल्याला वस्तू काय लागणार आहेत बघा. ओके, दिसतायत सर्वांना मॅडम? दिसतंय. ओके, सो हा, तर वासंती मॅडम आपल्याला काय लागणार आहे, सगळ्यांना ऑरा क्लीन करताना 2 बाउल लागतील आपल्याला. एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय, पाण्याने भरलेला बाउल, त्याच्यामध्ये 1-2 चमचा खडा मीठ टाकायचंय, आणि दुसरा जो बाउल आहे त्याच्यामध्ये फक्त खडा मीठ घ्यायचंय. ठीक आहे, सो आपल्याला प्रोसिजर काय आहे की पुढून 3 वेळा, डाव्या बाजूनी 3 वेळा, उजव्या बाजूनी 3 वेळा, आणि पाठीमागून 3 वेळा आपल्याला ते मीठ उतरवायचंय. उतरवायचं म्हणजेच काय, तर हाताच्या मुठी आहेत ना अशा करायच्या, त्याच्यामध्ये मीठ घेऊन डोक्यापासून पायापर्यंत हळूहळू ते आपल्याला मूठ फिरवायची आणि काही अफर्मेशन बोलायचं. ओके, सो वासंती मॅडम करतात आहे. वासंती मॅडम घेतलं, आणि प्रत्येक वेळेला आता तुम्ही फ्रंट साइडनी पुढून 3 वेळा ऑरा क्लीन करताय ना, 3 वेळा, तर प्रत्येक वेळेला, तिन्ही वेळेला नवीन मीठ आपल्या मुठीमध्ये घ्यायचंय. ठीक आहे, हा वासंती मॅम. ओके, मोबाईल असं सेट करा ना, तुम्ही दोघंही दिसाल, तुम्ही दोघं दिसते मी दिसायला मॅडम. हवे. थोडासा लांब लावा, इथं तुमच्या इथं मुलाला सांगू शकता थोडासा लांब ठेवायला, आणि उभे राहा दोघांनी. समोर बसवा ना मॅडम त्यांना. समोरासमोर एकमेकांच्या उभे राहा, आणि मोबाईल थोडासा लांब ठेवा, जेणेकरून तुम्ही उभे दिसाल, सगळे पूर्ण दिसायला हवे. ओके मॅडम. येस, हा. हा आता छान आहे. हा, येस, आता दिसतो. सो आता काय ओके. करायचंय वासंती मॅम? येस येस, ओके. आता मुठीमध्ये मीठ घ्यायचंय पहिल्या हातामध्ये, त्याला समोर उभं करा. मॅडम प्रोटेक्शन शिल्ड घ्यावं लागेल ना आधी? हा, रेकीला कॉल करायचा आहे. येस, रुपाली मॅडम, दी परफेक्ट प्रॅक्टिस झालेली आहे. आज तुमची मुलगी नाहीये का रुपाली मॅम? मी म्हंटल कोणी नाही नसेल तर नाही, शेवटी मी आम्ही तुम्हाला करतोय. सांगणार होते. आम्ही Yes, yes. करतोय आम्ही. ठीक आहे, करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. येस वासंती मॅम, काय नाही, करायचं, फर्स्ट ऑफ ऑल रेकीला कॉल करा. मी दिव्य कसं रेकी मॅडम? शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या मुलाची, ज्याचा ऑरा क्लीन करतोय त्याचाही आभार मानायचं. मी माझ्या मुलाची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता कल्पना करा की तुमच्या सहस्रार चक्रामधून व्हाईट लाईट येतेय, ती तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित झालीय. मग मूलाधार चक्रापासून तुमच्या अनाहत चक्रामध्ये, हार्ट चक्रामध्ये प्रवाहित झालीय, तिथून शोल्डरमध्ये आलीय, शोल्डर मधून दोन्ही हातांमध्ये, आणि हातांमधून तळहातांमध्ये एनर्जी आलेली. आता त्याचा एक एनर्जी बॉल तयार करा, ची बॉल. येस, तो सहस्रार चक्रावरून सोडून द्या संपूर्ण बॉडीवरती. तुम्ही सगळ्या माझ्या की मुलग्या? प्रॅक्टिससाठी तुम्हाला प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय मॅडम, कंपल्सरी. ओके, येस. आता हातामध्ये मीठ घ्यायचंय. ओके, आता त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत हळूहळू ते खाली आपल्याला खेचत आणायचंय, आणि अफर्मेशन काय द्यायचंय बघा, त्याचं नाव काय आहे? पुष्कर. ओके, पुष्करच्या फ्रंट साइडच्या किंवा पुढच्या बाजूच्या ऑरा क्षेत्रामध्ये, आभा मंडळामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झालेली आहे, त्या मिठाच्या पाण्यात फेकून द्या बाउलमध्ये, आणि म्हणायचंय की या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणखी मॅडम एकदा 3 वेळा करायचं काय?
3 वेळा. आणखी एकदा मीठ घ्या. हो, पुढून 3 वेळा. ओके. पुष्करच्या पुढच्या बाजूच्या आभामंडळामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीत जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. मिठाच्या पाण्यात फेकून द्या. पुन्हा नवीन मीठ घ्यायचं, थोडं थोडं घ्यायचं दोन्ही मुठींमध्ये. ओके. पुष्करच्या फ्रंट साईडच्या औरा क्षेत्रामध्ये किंवा पुढच्या बाजूच्या आभामंडळात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. खूप छान. 3 वेळा झाल्या. ओके. आता डाव्या बाजूनी त्याच्या डाव्या बाजूला कुठल्याही घ्या. ठीक आहे. उजव्या बाजूनी पुष्करच्या उजव्या बाजूच्या औरा क्षेत्रात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. येस. आणखी एकदा पुष्करच्या उजव्या बाजूच्या आभामंडळात जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीत जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणखी एकदा पुष्करच्या उजव्या बाजूच्या आभामंडळामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आता डाव्या बाजूनी 3 वेळा झाले. ओके. पुष्करच्या डाव्या बाजूच्या औरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. पुष्करच्या डाव्या बाजूच्या आभामंडळामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठींमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. अगेन पुष्करच्या डाव्या बाजूच्या आभामंडळामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठींमध्ये आलेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आता पाठच्या बाजूनी पण करायचंय, डोक्यापासून पायापर्यंत. पुष्करच्या पाठीमागच्या आभामंडळामध्ये किंवा मागच्या बाजूच्या आभामंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली. आणखी 2 वेळा. पुष्करच्या पाठीमागच्या बाजूच्या औरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. पुष्करच्या मागच्या बाजूच्या औरा क्षेत्रामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. ओके. सो आता ते पाणी टॉयलेटमध्ये किंवा घराच्या बाहेर फेकून द्यायचं लगेच. लगेच फेकून द्या. ठीक आहे. सेकंड. नेक्स्ट स्टेप. आणि मॅडम ते मीठ काय करायचं? मीठ हा उरलेलं मीठ उरलेलं तुम्ही ठेवू शकता भरून, असं काही नाहीये सर. ओके. अच्छा. ते आपण वापरलंच नाहीये. So बरं. ते पाणी टॉयलेटमध्ये किंवा घराच्या बाहेर ओतून द्या लगेच. घरामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाहीये. हो. आता तुम्ही म्हणाल की मॅडम त्यांनी पाठीमागच्या बाजूने केलं, आपला तर हात पोचत नाहीये, मग आम्ही पाठीमागच्या बाजूने कसं करू? सो रेकीमध्ये आणखी एक गंमत म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट ना रेकीमध्ये डिक्लेअर करू शकता, घोषित करू शकता. मग त्या केसमध्ये हात असे समोर घ्यायचे आपल्या कप शेपमध्ये आणि मग तिथे अफर्मेशन द्यायचंय की मी माझा बॅक साइडची बॉडी ही फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. ओके. मी माझी बॅक बॉडी ही माझी फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. 3 वेळा डिक्लेअर करायचंय. सो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू घोषित करता तेव्हा ती वस्तू, ती व्यक्ती तिथे आलेली असते आणि त्याच्यावर आता आपल्याला काम करायचंय. सो इथे तुम्ही जर खडामीठ नाही घेतलं तरी चालेल. मग तिथे फक्त कपशेपमध्ये हात ठेवायचे आणि काय बोलायचंय की माझ्या बॅक साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली. अशी मूठ करायची आपल्याला. दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालीये आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली. ओके. माझ्या बॅक साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये कॉर्ड कटिंग, हा सांगते ना मॅडम, एवढं फक्त यांना सांगते बॅक साइडचं की माझ्या बॅक साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा, ती माझ्या दोन्ही हातांच्या मुठीमध्ये जमा झालीये आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली. असं 3 वेळा करायचंय. ओके. मुठींमध्ये जमा करायचे आणि पाण्यात फेकून द्यायचे. आता हे झालं तुमचं ऑरा क्लीन करून झालंय. ते पाणी पण फेकून द्यायचंय. सो नेक्स्ट स्टेप सगळ्यात महत्वाची आहे की कॉर्ड कटिंग. CORD, कॉर्ड कटिंग. काहींना वाटतं रेकीला कॉल करणं, CALL, कॉल म्हणजे ते बोलावणं, आवाहन करणं. कॉर्ड कटिंग म्हणजे तुमची एनर्जी तिथून कट स्पेलिंग काय करणं. मॅडम?
Spelling? CORD, कॉर्ड, CORD, कटिंग. ओके, कॉर्ड कटिंग. आता बघा, जसं मी म्हटलं की रेकीला दररोज कॉल केल्याशिवाय, प्रोटेक्शन शील्ड घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. कॉल करायचा, आभार विधी प्रकट करा, देन ती एनर्जी बॉडीमध्ये फ्लो होती असं बघा. त्याचा एक हातामध्ये एनर्जी बॉल तयार करा आणि प्रोटेक्शन शील्ड घ्या. तो एनर्जी बॉल सहस्त्रार चक्रावरून सोडून द्यायचा. हे झालं प्रोटेक्शन शील्ड. जसं प्रोटेक्शन शील्ड कंपल्सरी आहे, तसंच रेकीचं हिलिंग दिल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा ऑरा तुम्ही मिठाने क्लीन केले, अगदी तुम्ही स्वतःला हिलिंग द्या, स्वतःचाही ऑरा क्लीन करा मिठाने, त्यावेळेला कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे, कंपल्सरी. कुठलंही रेकीचं ट्रीटमेंट द्या, टेलिपॅथी द्या, डिस्टन्स हिलिंग असेल, कापूर दिवा, विश बॉक्स, काहीही असेल, प्रत्येक वेळी कॉर्ड कटिंग करणं कंपल्सरी. आता कशा पद्धतीने करायचंय, आपल्या हृदयाजवळ हात आणायचे क्रॉसमध्ये. ओके, ही एक स्टेप कंपल्सरी. आणि खालून वरती अशा 3 वेळा आपण सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचे, खालून वरती. यस छाया मॅडम, बरोबर. आणि अफर्मेशन एकच बोलायचे की मी सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा, शक्ती आणि बाधा यांच्यापासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. आणखी एकदा बघून घ्या, मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधा यांच्यापासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. आपल्या नाभीजवळ जाऊन असे हात करायचे, चॉपिंग केल्यासारखे, एकावर एक. ओके, क्रॉसमध्ये मनगटावर ठेवायचे, मनगट, ठीक आहे. आणि आपल्या नाभीजवळ जाऊन, तिथे जाऊन हात असे करायचे, कट कट कट, 3 वेळा कट कट कट. ओके, हे का बरं करणं गरजेचं आहे? कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला हिलिंग देता, रेकीची ट्रीटमेंट देताय किंवा त्याचा ऑरा क्लीन करताय, काहीही करत असताना, जेव्हा आपण सुरुवातीला रेकीला कॉल करतो ना, आपण त्या व्यक्तीशी कनेक्ट झालेलो असतो. ठीक आहे, तुम्ही त्याला हिलिंग देताय, म्हणजेच तुमची एनर्जी, त्या व्यक्तीची एनर्जी, तुमचे 7 चक्र, त्याचे 7 चक्र, तुमचे व्हायब्रेशन्स, तुमचा ऑरा आणि त्याचा ऑरा, त्याचे व्हायब्रेशन्स हे एकमेकांशी कनेक्ट झालेले असतात. त्यामुळे हिलिंग देऊन झालं की कंपल्सरी कॉर्ड कटिंग करायचंय. आता काहींचा प्रश्न येतो, मॅडम कॉर्ड कटिंग केलं म्हणजे आमचं प्रोटेक्शन शील्ड गेलं का? नाही, प्रोटेक्शन शील्डचा आणि कॉर्ड कटिंगचा काहीही संबंध नाहीये. एकदा तुम्ही सकाळी रेकीला कॉल केलात आणि ते एनर्जीचा बॉल तुम्ही सहस्रार चक्रावरून सोडलात, म्हणजेच प्रोटेक्शन शील्ड घेतलं, की ते 24 तासासाठी लॉक झालेलं असतं. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या प्रोटेक्शनसाठी उठल्याबरोबर लगेचच रेकीला कॉल करायचा आणि प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीला हिलिंग द्या, पण त्या व्यक्तीला हिलिंग देऊन झालं की कॉर्ड कटिंग करा. अगदी स्वतःलाही तुम्ही हिलिंग दिलं, 7 चक्र असेल किंवा तुमच्या बॉडीवरती हिलिंग घेतलं, तरी सुद्धा कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे, विसरायचं नाहीये. मग समजा काही जणांचं असं होतं की कॉर्ड कटिंग विसरलेत, सकाळी हिलिंग दिलं एखाद्या व्यक्तीला आणि कॉर्ड कटिंग विसरलेत, काही प्रॉब्लेम नाहीये. जिथे कुठे असाल, पब्लिक प्लेसला असेल, ऑफिसमध्ये, कुठेही, तिथे लगेच कॉर्ड कटिंग करून घ्यायचं. ओके, इथपर्यंत समजलं. आता कॉर्ड कटिंग नाभीजवळच का? कारण आपली उत्पत्ती कुठून होते? नाभीतून होते. मग नाभी आपल्या घराला जसं मेन एंट्रन्स असतं की कोणीही आपल्या घरामध्ये ये जा करतं, मग त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जेवढ्या काही सकारात्मक, नकारात्मक ऊर्जा आहेत बाहेरच्या, त्या कुठून प्रवेश करतात? आपल्या नाभीमध्ये. मग त्यामुळे दररोज कॉर्ड कटिंग करायचंय. आणखी एक टेक्निक सांगते, अशा पद्धतीने तर करच, पण घरामध्ये खडा मीठ किंवा जे जाडं मीठ, मोठं मीठ आहे, ते 1-2 किलो आणून ठेवा बॉटलमध्ये भरून. ओके, मग दररोज आंघोळ करताना ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकू शकता. कशासाठी? त्यांनीही ऑरा क्लीन होतो. ज्यांची स्किन हायली सेन्सिटिव्ह आहे किंवा पिंपल्स येतात किंवा स्किन सेन्सिटिव्ह आहे, त्रास होऊ शकतो, आग होते, जळजळ होते, सो त्या केसमध्ये तुम्ही 1 किंवा अर्धा चमचा जरी पाण्यामध्ये टाकलं तरीही चालेल. मग सुरुवातीला त्या पाण्याने आंघोळ करायची, मग स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची, फ्रेश पाण्याने. ते रात्री झोपताना, दिवसभर आपण सगळीकडून फिरून येतो ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने, लोकल ट्रेनमध्ये असेल, मेट्रोमध्ये, बसमध्ये, ऑटोमध्ये, तिथे जसं मी म्हटलं की निगेटिव्ह व्यक्तींना लांब ठेवा, ते जाणीवपूर्वक तुम्ही ठेवू शकता. पण जेव्हा प्रवासात दिवसभर 24 तास काही लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार, तिथे आपला कंट्रोल असतो का? नाहीये कंट्रोल. की ऑफिसमध्ये हीच व्यक्ती पाहिजे, सोबत ट्रॅव्हलिंगमध्ये पॉझिटिव्हच व्यक्ती पाहिजे, तुमचा कंट्रोल नाहीये. हजारो लोक दररोज कॉन्टॅक्टमध्ये येतात. त्या केसमध्ये रात्री झोपताना 1-2 किलो खडे मिठाची बॉटल ठेवायची आणि दररोज झोपताना थोडंसं खडा मीठ हातावर, पायांवर घेऊन त्यांनी हातपाय धुवून झोपा, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपला ऑरा क्लीन करायचा आहे. आता ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा? सो काही छोट्या छोट्या टेक्निक आहेत ते सांगते. दररोज मेडिटेशन करायचं 10 मिनिट तरी, ऍटलिस्ट 10 मिनिट करा, कारण मेडिटेशन मधून सुद्धा तुमचा ऑरा स्ट्रॉंग होत असतो.
ओके. देन ग्राउंडिंग करायचे म्हणजेच काय, तर अणवाणी पायांनी, पायामध्ये चप्पल सँडल न घालता अणवाणी पायांनी जमिनीवरती मातीमध्ये किंवा गवतामध्ये चालायचे. किती वेळ? 10 ते 15 मिनिट. मग काही बंधन नाहीये. मॉर्निंग वॉकला जाता तेव्हा करू शकता, इव्हिनिंग वॉकला जाता तेव्हा करू शकता, काही अडचण नाहीये. आता गावी असेल तर खूप छान, गावी भलं मोठं अंगण असतं, आपल्याला स्पेस खूप असतो. सिटीमध्ये असेल तर आपल्याला गार्डन शिवाय पर्याय नाहीये. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही ऑरा स्ट्रॉंग करू शकता. देन आठवड्यातून 2 वेळा खडे मिठाणी, जे आता आपण प्रोसिजर बघितली, तर तुमचा ऑरा स्वच्छ करायचं, क्लीन करायचंय खडे मिठाणी. ओके. देन त्याच्यानंतर दररोज आंघोळ करताना थोडं थोडं मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. नेक्स्ट, की आपलं घर सुद्धा याच पद्धतीने साफ करायचंय. कारण बघा, आपण ज्या घरामध्ये वास्तूमध्ये राहतो, तिथं जी एनर्जी आहे, ती एनर्जी तुमच्या कामामध्ये लागत असते. त्याचं सुद्धा आपल्याला फायदे तोटे असतात. तुमच्या घराची जी एनर्जी आहे, पॉवर आहे, त्याचेही फायदे पण मिळतात आणि नुकसान पण होतं. म्हणून ज्या वास्तूमध्ये 24 तास 365 दिवस वर्षानुवर्ष राहतोय, त्या वास्तूचा ऑरा सुद्धा आपल्याला क्लीन करायचा आहे. मग कसं करणार आहे? सो एका बकेटमध्ये पाणी घ्यायचंय. ओके. फरशी पुसण्यासाठी जे पाणी घेता तुम्ही, किंवा ते मॉपचं जे मशीन असतं, त्या मशीन मध्ये पाणी टाकताय, त्याच्यामध्ये 1 मीठ ना, गोमूत्र असेल, लिक्विड असेल तुमचं रेग्युलर, ते टाकू शकताय फरशी क्लीन करण्यासाठी. त्याच्यामध्ये 1 मूठ जाडं मीठ टाकायचं त्या पाण्यामध्ये. ओके. कपशेप मध्ये हात करा, तिथेही रेकीला कॉल करा, प्रोटेक्शन शील्ड घ्या. एनर्जी हातात क्रिएट करा, त्या बकेटवरती अशी धरायचं, कपशेप मध्ये हात ठेवायचे. ओके. आणि मग तिथं अफर्मेशन काय द्यायचं, की या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यामुळे माझ्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. असं 3 वेळा अफर्मेशन द्यायचं, की या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यामुळे माझ्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे, ती कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर त्या पाण्याने फरशी पुसायची आहे. पण फरशी पुसल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे, ते लगेच घराच्या बाहेर फेकून द्यायचं, घरामध्ये नका ठेवू. ठीक आहे. लगेच ते ओतून द्या, फेकून द्या. सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ऑरा तुमचा, आणखी ऑरा स्ट्रॉंग कसा होतोय, की दररोज सकाळी रेकीला कॉल करा आणि प्रोटेक्शन शील्ड घ्या, त्यानेही तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो. सो या छोट्या छोट्या टेक्निक आहेत ऑरा स्ट्रॉंग करण्याच्या. डेली बेसिसवरती त्या इम्प्लिमेंट करायच्यात, फॉलो करा. आणि विदिन 7 डेज हे सगळं जे सांगितलंय ना, 7 दिवस तुम्ही इम्प्लिमेंट करा. 7 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, घरामध्ये आणि स्वतःच्या शरीरामध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान बदल जाणवतील, आश्चर्यकारकरित्या. ओके. येस. आता कोणाचे काही प्रश्न आहेत का, विचारू शकता. हा, पवार सर बोला. म्यूट आहात सर. मॅडम, तुम्ही जे आता जे काही सांगितलं, कॉर्ड कटिंग म्हणा किंवा ओराला बोलवायचं म्हणा, हा हा. कमीत कमी शब्दात आम्हाला सांगा, की मी ते सगळे शब्द आम्हाला पर्टिक्युलर लक्षात राहत नाहीत मॅडम. ओके. कुठले अफर्मेशन? हा, अफर्मेशन लक्षात राहतील आम्हाला, की तुम्ही त्यावेळेला काय बोलला आणि आता काय बोलतोय. ओके. विचारा. अफर्मेशन हेच आहे सर, जे कॉर्ड कटिंगच्या वेळेस ना. हा. ओके. रेकीचे अफर्मेशन, मी रेकीला कॉल कसा करायचा ते तुम्हाला मी ग्रुपवरती पाठवते. आता बरं. कॉल करताना एवढंच म्हणायचंय, की मी सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा, शक्ती आणि बाधा यांच्यापासून स्वतःला मुक्त केलेलं आहे, एवढंच आहे. बर. मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधा यांच्यापासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. कट कट कट, एवढंच आहे. येस. ओके. आणि रेकीला कॉल करताना आणखी एकदा सांगते, की मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी युनिव्हर्सची आभारी आहे. ओके. देन एखाद्या व्यक्तीला तुम्ही हिलिंग देता, त्या व्यक्तीचं नाव पण घ्या. XYZ या व्यक्तीचे मी आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्रह्मांडाचे आभार माना. थँक्यू 3 वेळा म्हणायचे. मग 3 वेळा रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. म्हणजेच तुम्ही आवाहन करताय रेकी ऊर्जेला, बोलवताय, स्वतःच्या शरीरामध्ये तिला प्रवाहित करताय. सो डोळे बंद करायचे. त्याच्यानंतर कल्पना करायची आहे, की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आली, पांढरा शुभ्र प्रकाश आलाय, तो तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये आलाय, प्रवेश केलाय. तिथून संपूर्ण बॉडीमध्ये पांढरा प्रकाश आणि प्रवेश केलेला आहे. ती व्हाईट लाईट पुन्हा मूलाधार चक्र तिथपर्यंत आलीये, पुन्हा अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होतीये. ठीक आहे. तिथून तुमच्या शोल्डरमध्ये ती व्हाईट लाईट आलीये, शोल्डर मधून दोन्ही हातांमध्ये आली, आणि हातांमधून आता तळ हातांमधून ती बाहेर पडतीये. तळ हातांमध्ये ही दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होते. आणि तुम्हाला व्हायब्रेशन, जेव्हा तुम्ही म्हणता ना ज्या क्षणी की प्रवाहित झालीये, त्या क्षणी हातामधून व्हायब्रेशन सुरू होतात.
काहींना लगेच डे वनलाच नाही सेन्सेशन काही जाणवणार किंवा व्हायब्रेशन नाही जाणवणार, काही फरक नाहीये, तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. काहींना जरी व्हायब्रेशन आत्ता डे वनला नाही जाणवले, ती एनर्जी तिथे आहे. ओके, एनर्जी आहे, तिचं ती काम करत असते. सो एनर्जी हातामध्ये तळहातात प्रवाहित झाली. आता त्याचा एक एनर्जी बॉल तयार करायचा व्हाईट कलरचा. कल्पना करायची की व्हाईट कलरचा एक बॉल तुमच्या हातामध्ये आहे. ओके, कालच शिकवलं होतं मला वाटतं हे एनर्जी हो. बॉल, एनर्जी कशी फील करायची. आता हा एनर्जी बॉल घ्यायचा आहे आणि तो सहस्रार चक्रावरून सोडून द्यायचा संपूर्ण शरीरावरती. म्हणजे दिव्य रेकी ऊर्जेचं ब्रह्मांडाचं प्रोटेक्शन तुम्हाला 24 तासासाठी मिळालं. ओके, ती एनर्जी तुम्ही शरीरावरती सोडून घेतली. हे झालं प्रोटेक्शन शीट. मग रेकीचं हिलिंग द्या किंवा ऑरा क्लीन करा. आता रेकीचं हिलिंग प्रॉपर कसं द्यायचंय आणि अफर्मेशन सहित विथ अफर्मेशन रेकीचं हिलिंग कसं द्यायचं ते आपण उद्या शिकणार आहोत. बरं, देन ठीक. येस, तुमच्या गोळ्यांना औषधांना कसं अफर्मेशन द्यायचं, रेकीच्या ऊर्जेने तुमचं अन्न पाणी कसं चार्ज करायचं, तुमचे नातेसंबंध कसे हील करायचे अफर्मेशननी. देन तुमच्या आयुष्यात जो पैसा आहे, पैशाला कसं रेकीचं हिलिंग द्यायचं, ते सगळं उद्याही सगळे प्रॅक्टिकल असणार आहेत. लिटरली मुलांचे पेन असतात एक्झामसाठी, त्यालाही तुम्ही रेकीनी चार्ज करू शकता. ओके. तर उद्या आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. तर आपल्याला काय लागेल, सगळ्यांनी 1 ते 2 नोटा घेऊन बसायचे, कारण आपण पैशांना हिलिंग देणार आहे. ते मेडिटेशन आपण घेणार आहोत. ठीक आहे, 1 किंवा 2 नोटा. पण लक्षात ठेवा, या नोटा ज्याला आपण रेकीने चार्ज करणार आहे, रेकीचं हिलिंग देणार आहे, त्या नोटा 3 महिने, कमीत कमी 3 महिने आपल्याला खर्च नाही करायचे. त्यामुळे एखाद दुसरी नोट घेऊन बसलात किंवा तुमच्या मिस्टरांना द्यायचे, मुलांना द्यायचे, त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवायला, तर 4-5 नोटा तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाहीये. ठीक आहे, ओके. सो आणखी कोणाला प्रश्न आहेत का काही? येस मॅडम, जे आपण जे बोलतो ते नेहमी प्रॅक्टिस करून बोलतो का? प्रॅक्टिसमुळे येणार का आपल्याला? म्हणजे अफर्मेशन जे बोलतो ते? हो, प्रॅक्टिसने तुम्हाला ते बाय हार्ट लर्न होऊन जातील सगळे. किंवा नोटबुक मध्ये लिहून ठेवा आणि सुरुवातीला काय करा, ते वाचून बोला, कारण मी असं काय लक्षात नाही राहणार. तेव्हा मला जेवढ्या म्हणजे जितकं बरोबर लिहिता आहे तेवढ्या लिहून ठेवल्या तुमच्या बोलताना, आणि काही जमल्याने ते सोडलेत म्हणून. काही प्रॉब्लेम नाहीये सर, मी ग्रुपवरती देते. ठीक आहे, बरं बरं, ओके. थँक्यू. रोज प्रॅक्टिसने काय होईल की आता तुम्ही नोटबुक वरती लिहा आणि ते वाचून मग अफर्मेशन द्या, तशी प्रॅक्टिस करा. काही दिवसानंतर तुम्हाला तोंडपाठ होऊन जाईल, तेव्हा मग नोटबुक उघडण्याची पण गरज नाही पडत. ओके, हो, एकदा बाहेर झालं की काय नाही होत. हो, काय. येस, कोमल मॅडम बोला. मैम मुझे हिंदी में चाहिए था, मुझे मराठी ज्यादा जमती नहीं है। ओके, कोमल मैम कहाँ से हैं आप? मैं धुलिया से ही हूँ। अच्छा, सो हमारे सारे क्लासेस मैडम मराठी में है. ओके, हिंदी का भी है. एक सर है, उनका नंबर, कांटेक्ट नंबर आपको देती हूँ. आप ग्रुप में है क्या रेकी के? हाँ, कौन से ग्रुप में है मैम? ये जो आपका सेशन चालू है ना मैम, ओके, आप क्या कीजिए, ग्रुप में मुझे मैसेज कीजिए, क्योंकि मेरे पास आपका नंबर नहीं है पर्सनल. सो ग्रुप में मैसेज कीजिए आपका नाम, और मैं आपको कांटेक्ट नंबर देती हूँ. उनके हिंदी में भी रेकी के क्लासेस होते हैं. ठीक है, यस. नहीं, जो आपने बताया है ना मैम अभी, जो नजर उतारने का ये वो, तो फिर हाँ, ये मुझे हिंदी में ट्रांसलेशन चाहिए था थोड़ा। ओके, ठीक है मैम, मिल जाएगा. ओके, ठीक है, मुझे ग्रुप में मैसेज थैंक कीजिए आप. बैच Yes, नंबर thank 19 ग्रुप में है मैडम. यस, रूपाली मैम बोला. बैच 19 का जो ग्रुप है ना हमारा, अभी परसों के हाँ, दिन हाँ. आपने उनको ऐड किया है. ओके, हाँ. हा न्यू. येस 19 मध्ये असतील, कारण मध्येच ना आपण ग्रुप क्रिएट केले नव्हते. आहे त्या ग्रुपमध्ये सगळ्यांना ऍड करून घेतलं होतं. अशा 4-5 बॅच अशाच झाल्या की ग्रुप क्रिएट न करता आहे ह्या ग्रुपमध्ये ऍड केलं होतं. येस, असं ग्रुपवरती मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते, आणि तुम्हाला ते जे हवंय अफर्मेशन आपको चाहिए हिंदी में, वो भी दे देंगे. ठीक आहे, ओके. यस, नेक्स्ट, थैंक यू. आणखी कोण आहे का, काही प्रश्न वगैरे? मॅडम ऐका ना, हा बोला. माझ्या मुलीचं अमेरिकेचं तुम्हाला सांगितलं होतं ना, तिने 21 दिवसाचं केलं ते तुमचं सगळं, तुम्ही ओके, पाठवलेलं, पण तिला मग शक्तिपात कसं द्या? शक्तिपात मॅडम आपला या बॅचचा सॅटर्डेला शक्तिपात आहे. तिला जॉईन करायला सांगाल, मी लिंक पाठवते, तिला लिंक शेअर करू शकता तुम्ही. बरं, चालेल ओके, ना. हो येस, हो ऑनलाईन, पण ते टाइम सुटेबल हवंय त्यावेळेला. हा ना, आता तिकडे तुम्ही कधी देणार, सकाळी का संध्याकाळी ते? सकाळी, सकाळी मॅडम, सकाळी मग 7 वाजता. संध्याकाळ असेल, हा संध्याकाळ असेल ते. ओके, हा, तिला लिंक शेअर करा, जॉईन करायला सांगा. ओके, किती तारखेला? सॅटर्डेला, आता परवा शनिवारी. हा, सुट्टीच आहे तिला मग. येस, काही इश्यू ठीक नाही आहे, मग. चालेल, ठीक. आणखी कोणाचे काही प्रश्न काही आहेत का, प्रॉब्लेम्स?
सो रेकॉर्डिंग मी आता एक सेकंड चॅट फक्त बघूयात. मॅम ऑफिसचा नंबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी. कोण आहे? येस, हा छाया मॅडम ना? हा, ऑफिसचा नंबर पाहिजे होता कॉन्टॅक्ट करण्यासाठी. नोट करून घ्या मग. सांगा मॅम प्लीज. 960 96 हा 707 707 हा 2533 2533. मगाशी मॅडम मी दुपारी ऍड करायला बघितलं पण तुम्ही कुठल्याच ग्रुपमध्ये नाहीयेत किंवा नंबर सेव्ह नाहीये, मला माहित पण नाही नाव, सो राहून गेलं ते. ठीक आहे. मॅम परत एकदा सांगा ना, परत एकदा. 960 हा 707 2533. 2533. मॅडम मला पण दुपारी लक्षात राहिलं नाही हो, मी नाही ग्रुपला जॉईन झालो. मी ओके आज सर, रेकॉर्डिंग पाठवते, रेकॉर्डिंग बघून घ्या, आपल्या या ग्रुपवरती पण दिलं जाईल. ठीक आहे. ओके ओके ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम सो. मला दुपारचं पण रेकॉर्डिंग मिळेल प्लीज. हो, ग्रुपवरती पाठवणार आहे मॅम. ठीक आहे, सगळ्या thank you, पेड ma'am. किंवा फ्री सगळ्या ग्रुपवरती जाईल ते. थँक्यू. ओके. ओके येस, थँक्यू सो मच. सो रेकॉर्डिंग आपण आता क्लोज करूयात. आणखी कोणाचे